जळगावमधली एक धक्कादायक घटना आहे। एका महिलेवर दोघांनी अत्याचार केला। तिच्यावर अत्याचार करत असताना आजूबाजूला असलेल्या तिच्याच समाजातल्या काही लोकांनी, ज्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सुद्धा समावेश होता, त्यांनी तो व्हिडिओ काढला, तो व्हिडिओ व्हायरल केला, आपल्या स्टेटसवर सुद्धा ठेवला। या सगळ्यानंतर या महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली, तक्रार केली आणि आता पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहे। या सगळ्या घटनेनं जळगाव मात्र हादरून गेलेला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नेमकी घटना काय ते या व्हिडिओमधून तुम्हाला कळेल। नमस्कार, मी सुवर्णा, तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी। घटना जळगावची 2 जूनची। देऊळगाव कापूसवाडी रस्त्यावर ठांबर्डा नाल्याजवळ एक निर्जन जंगल आहे। या जंगलात ही महिला, 40 वर्षांची ही महिला आहे, आपल्या मित्रांसोबत फिरायला गेलेली होती। त्यावेळी ती फिरायला गेली आहे म्हटल्यावर तिच्या समाजातल्या काहींना ही गोष्ट लक्षात आली आणि ते त्या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी या मित्रांसमोरच, या मित्रांना दमदाटी करून त्यांनी गप्प केलं आणि या मित्रांसमोरच या 40 वर्षाच्या महिलेवर आळीपाळीनं दोघांनी अत्याचार केले। इतर जे या दोघांबरोबर, म्हणजे या दोघांनी ज्यांनी अत्याचार केले, या दोघांबरोबर जे आलेले इतर होते, समाजातले सगळे इतर त्यांच्याबरोबर आलेले, त्यांनी या घटनेचा, तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा सगळ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला। जेव्हा हे नराधम, हे दोघे जण तिच्या शरीराचे, तिच्या आयुष्याचे लचके तोडत होते, तेव्हा बाकीच्यांनी बघ्याची भूमिका घेतली। बाकीच्यांनी व्हिडिओ काढणं पसंत केलं आणि हे व्हिडिओ काढताना त्यातले काही अल्पवयीन सुद्धा होते। या सगळ्यांनी तो व्हिडिओ काढला। फक्त व्हिडिओ काढला नाही, त्यानंतर तो व्हायरल सुद्धा केला, स्वतःच्या स्टेटसवर सुद्धा ठेवला। हे सगळं जेव्हा गावभर पसरलं, सोशल मीडियावरून समोर आलं, तेव्हा फतेपूर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा मागोवा घेतला। त्या महिलेनं सुद्धा फतेपूर पोलीस ठाणं गाठलं आणि आपल्या बरोबर काय घडलं ते सगळं आपबीती तिनं पोलिसांना सांगितली। अत्यंत धक्कादायक हा प्रकार। पोलिसांनी लगेचच गुन्हा दाखल केला। या प्रकरणामध्ये घाईनं सगळा तपास केला। ही घटना 2 तारखेला घडलेली आहे, 2 जूनला, आणि 2 जून पासून आतापर्यंत वेगानं तपास करत सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर 14 जणांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी 2 आहेत, ज्यांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला, पण त्याच्या व्यतिरिक्त जे बघे होते, ज्यांनी तिचा व्हिडिओ काढला, तो व्हिडिओ व्हायरल केला, तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांवर, म्हणजे एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यातल्या 14 अटक करण्यात आलेली आहे। पोलीस काटेकोर पावलं उचलतायत। त्यांनी केस एकदम स्ट्रॉंग बनवलेली आहे। कुठल्याही महिलेवर असा अत्याचार होतो आणि तो अत्याचार होत असताना तिला वाचवायचं सोडून, तिला त्या हिंस्र श्वापदांच्या हातातून सोडवायचं सोडून इतर लोक फिदी हसत होते, तिचा व्हिडिओ काढत होते, तिच्यावर अत्याचार होत असताना तो व्हिडिओ काढून ते व्हायरल करत होते। ही अत्यंत धक्कादायक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या जळगावमध्ये घडलेली आहे। या महिलेनं पोलिसांना सगळी आपबीती सांगितल्यानंतर पोलिसांनीही काटेकोरपणे पावलं उचलली, केस सगळी स्ट्रॉंग केलेली आहे। हे दोघे जण जे मुख्य आरोपी आहेत त्यांची नावं सुद्धा समोर आली आहेत। एकाचं नाव आहे युसुफ तडवी आणि दुसऱ्याचं नाव आहे अशफाक तडवी। या दोघांना अटक करण्यात आली आणि यांच्यासह या 2 आरोपींना मदत करणारे, ते व्हिडिओ काढणारे जे होते, त्यांच्यापैकी 14 जणांना अटक झाली आहे। एक अजून बाकी आहे, म्हणजे एकूण 15 आरोपींपैकी 14 आरोपी अटकेत आहेत, एक आरोपी अजून फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे। आणि अजून धक्कादायक गोष्ट यातली अशी की हे जे सगळे आरोपी व्हिडिओ काढत होते, म्हणजे 2 जण अत्याचार करत होते, बाकी व्हिडिओ काढत होते, त्या व्हिडिओ काढणाऱ्यांमधले बहुतांश लोक अल्पवयीन असल्याची सुद्धा माहिती मिळते। अत्यंत धक्कादायक ही घटना, म्हणजे एका महिलेवर अत्याचार होतो, तो अत्याचार होत असताना इतर जण तो व्हिडिओ काढण्यामध्ये धन्यता मानतात, तिला वाचवण्याऐवजी किंवा ह्या गोष्टीपासनं त्या दोघांना परावृत्त करण्याऐवजी सगळेजण व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न असतात आणि तो व्हिडिओ काढून ते थांबत नाहीत। तर या तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा सगळा बाजार मांडला जातो, व्हिडिओ व्हायरल केले जातात, व्हिडिओ स्वतःच्या स्टेटसवर ठेवले जातात, जसं काही ही मिरवायची गोष्ट आहे।
या सगळ्या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन या 14 जणांना अटक केली आहे। एकाला अजून अटक व्हायची आहे, त्याचा शोध सुरू आहे। पण आपल्याच आजूबाजूला अशा घडणाऱ्या घटना आपल्याला व्यथित करतात। या महिलेसोबत जे काही घडलं त्या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला द्यायच्या असतील, तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल, नक्की कमेंट करा।